सध्या संपूर्ण जगभरामध्ये एक विषय चर्चेमध्ये आहे आणि तो विषय म्हणजे गोल्ड प्राइस। मागच्या काही दिवसामध्ये सोन्याच्या किमती या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्या काही तज्ज्ञांच्या मते त्या वाढतील आणि काही तज्ज्ञांच्या मते किंवा माध्यमांमध्ये काही न्यूज आलेल्या आहेत त्यांच्यानुसार सोन्याच्या किमती या प्रचंड खाली जाणार आहेत, म्हणजे कोसळणार आहेत। 55,000पर्यंत सोन्याची किमती होणार आहेत अशा प्रकारे सांगण्यात येत आहे। यामध्ये किती तथ्य आहे, सोन्याच्या किमती कोण ठरवतं, खरंच सोन्याच्या किमती कमी होणार आहेत का, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। गोल्ड प्राइस म्हणजे सोन्याच्या किमती। या सोन्याच्या किमती कोण ठरवतं, या सोन्याच्या किमती कधी वाढतात किंवा कधी कमी होतात। आपण पाहिलं असेल मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड अशा प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि अशातच काही माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे की सोन्याच्या किमती या कमी होणार आहेत आणि मागील काही दिवसांमध्ये आपण ते पाहिलं सुद्धा। परंतु काही माध्यमांमधून आलेल्या न्यूजनुसार ही पॅनिक सेलिंग होती किंवा काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमती या थेट 55,000पर्यंत इतक्या कमी होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे। परंतु खरोखरच सोन्याच्या किमती कमी होणार आहेत का? अशातच अशा वेळी काही माध्यमांमध्ये असंही सांगण्यात येत आहे की सोन्याच्या किमती या 1 लाखापर्यंत जाणार आहेत। या सोन्याच्या किमती कमी होणार किंवा वाढणार हे कसं ठरतं, तर ज्या वेळेस जगामध्ये अनिश्चितता येते त्यावेळेस गुंतवणूकदार जे असतात त्या गुंतवणूकदारांना सर्वात सेफ गुंतवणूक जर कोणती वाटत असेल तर ते सोनं। मागच्या काही दिवसापासून म्हणजे मागच्या 10-15 वर्षाचा जर आपण ग्राफ पाहिला तर सोन्याच्या किमतीचा ग्राफ हा वरी चढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर ट्रेडर नसाल किंवा आपल्याला जर सोनं खरेदी विक्री करायची नसेल आणि आपल्याकडे सोनं असेल तर आपण त्याची चिंता करण्याची गरज नाही। या सोन्याच्या किमती ह्या अनिश्चिततेवर अवलंबून असतात आणि अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगभरावर म्हणजेच 50पेक्षा जास्त देशांवर टॅरिफ कर लावला आणि हा टॅरिफ कर लावल्यामुळे जगभरातील शेअर मार्केट हे कोसळत होतं। परंतु असं असताना सुद्धा सोन्याचे भाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी व्हायला पाहत मिळत होते। तर सोन्याच्या किमती या कमी होणार आहेत किंवा वाढणार आहेत हे नेमकं कसं ठरतं हे आपण आता समजून घेणार आहोत। आता पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या सोन्याच्या किमतीवर प्रभाव टाकतात। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर जागतिक आर्थिक स्थिती, जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरची किंमत, सेंट्रल बँकांची धोरणे, व्याजदर, चलनवाढ, चढ उतार, मागणी आणि पुरवठा इत्यादी गोष्टींचा समावेश आहे की ज्या सोन्याच्या किमतीवर प्रभाव टाकत असतात। आता सोन्याच्या किमती नेमकं कोण ठरवतं, तर सोन्याच्या किमती ठरवल्या जातात त्या लंडन बुलियन मार्केटमध्ये। भारत सोनं आयात करतो आणि आयात करत असताना भारताला त्याच्या बदल्यात जी किंमत मोजावी लागते ती डॉलरच्या स्वरूपामध्ये मोजावी लागते आणि डॉलरमध्ये किंमत मोजत असताना रुपयांचं मूल्यांकन डॉलरच्या तुलनेमध्ये किती आहे यावर सुद्धा भारतामध्ये बऱ्याचदा सोन्याची किंमत ठरते। ज्यावेळेस जगभरामध्ये जागतिक आर्थिक स्थिती ही अनिश्चिततेच्या दिशेने जात असते त्यावेळेस सोन्याच्या किमती वाढतात। आर्थिक अनिश्चितता ज्या वेळेस येते त्यावेळेस सोन्याच्या किमती वाढतात आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार हे सोन्याकडे सुद्धा एक सेफ हॅवन ॲसेट म्हणून पाहतात आणि हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा पाहतात। आता हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये अनिश्चितता असते किंवा व्होलॅटिलिटी असते अशा वेळेस सोन्याकडं सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं। ज्यावेळेस जगामध्ये अनिश्चितता असते त्यावेळेस सोन्याकडं सुरक्षित म्हणून पाहिलं जातं। संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आर्थिक अनिश्चितता असते अशा वेळेस सोन्याच्या किमती वाढत असतात आणि अशा वेळेस आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार हे सोन्याकडं सेफ हॅवन ॲसेट म्हणून पाहत असतात। याचंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर मागील काही वर्षामध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी केलेली सोन्याची खरेदी। हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओच्या संदर्भातील मते आपली मते ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्हाला सांगा आणि आपल्या या रग्गड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा